चला ओल्ड पुन्हा मुंबई हायवे आपल्याला जायचं आहे. चला बघूया कसा रस्ता पण आहे आणि आपल्याला नवीन रूट बघायला भेटेल. आणि ज्याला माहिती आहे तो थांबला आपल्याला पनवेलला. चला दाखवतो पुणे. काहीच जर आपण शॉर्टकटला आलो आहे, शॉर्टकटने आलो आपण. मगापासून नाही म्हटलं तरी 2-2.5 कसे 4 तास तरी प्रॉपर गेले. इकडनं आम्हाला ट्रॅफिक नाही जास्त भेटलं, पण आम्हाला इकडचा जो रूट आहे ना एकदम पूर्ण गावातनं रस्ता आहे बघा. रायगडमधून आता आपण बाहेर पडणार आहोत. बघा ही एक मँगोडॉली येते आपल्या पाठनं. जिनं आज आपला रस्ता दाखवला शॉर्टकटचा. चला सो हॅलो गाईज, वेलकम टू माय यूट्यूब चॅनल ज्याचं नाव आहे राजेश पाचकुडे ब्लॉग्स. तर मित्रांनो आपण डायरेक्ट वाशी मार्केटला ब्लॉग चालू करतो, कारण का रात्री ब्लॉग चालू करणार होतो पण पुढे गेली ना वरून मार, तुला सरळ जायला भेटेल. त्या मोठ्या गाड्या टर्न मारायला वेळ लागतो. अच्छा ठीक आहे, पण देतील का मध्ये जायला? मी आहे ना. ठीक आहे, मी मेन आहे ना. ओके ओके. रात्रभर गाईज एवढं ट्रॅफिक आहे ना, एक मे असल्यामुळे ना बरंच ट्रॅफिक आहे, एकदम बरंच ट्रॅफिक आहे. तर त्याच्यामुळे मी जास्त ब्लॉगिंग वगैरे केलं नाही. आणि आत्ता आपण मार्केटला पोहोचलो आहे. आत्तापासून आपण ब्लॉग चालू केला आहे. चला बघूया आजच्या ब्लॉगमध्ये काय काय बघायला आणि आपलं करायला भेटते. चला गाईज, बरोबर आपण 6 वाजता मार्केटला पोहोचलो असतो, पण माणगावला 1 तास आणि जवळजवळ इंदापूरला अर्धा-पाऊण तास गेलाच. आता वाजलेत बघा मार्केटला, बघा 8:30 वाजलेत. तरी पण नशीब थोडंसं ट्रॅफिकवाले वगैरे पोलीस वगैरे होते मध्ये, त्याच्यामुळे थोडेफार इकडे तिकडे सुटले ना. आता इथं काय अजून आता मार्केटला जामच गर्दी आहे. हे बघा नशीब. तरी पण एवढ्या गाड्या तुम्हाला याच्यामध्ये फोटो टाकतो मी की लवकर निघायचा काहीच फायदा नाही. म्हणजे किती पण लवकर निघाला त्याचा काहीच उपयोग झाला नाही. आपला रात्री एवढं लवकर निघाला पण काहीच त्याचा उपयोग झाला नाही. जवळजवळ 1.5 तास आपल्या ट्रॅफिकमध्येच गेला. आपण 100% 6ला येत असतो सॉरी मार्केटला, कारण का 1 मे असल्यामुळे सुट्टी आणि कामगार दिन असल्यामुळे सर्व सुट्टीवरती गेले. गावाला गेले मे महिने सुट्टीवाले. त्याच्यामुळे एवढी गर्दी होती. तुम्हाला फोटो टाकतो त्याच्यामध्ये पूर्ण ट्रॅफिक जाम. सो गाईज फायनली आपली आता गाडी इथं पार्किंग झालेलं आहे. इथं आपण डील लावतो इथं. हे बघा इकडे आपण लावतो गाडी इथं. आणि इथं आपल्या इथं पार्किंग झालं तर इथे खाली होईल गाडी. ते बाहेर वाद चालू आहे गाडी लावल्यावर ना. तर आपली गाडी तर लागले 2-3 याला मी मागे पुढे घेतली. यांचा काय ह्यांच्याच गाड्या सेट करत नाही पाहिजे. बघा आज पण मार्केटला पेट्या कमी आहेत. आता सगळं पेट्या कमी झाल्या. हे बघा काहीच हा आता मेन गेट आहे वाशी मार्केटचा. आणि आता इकडे बघा तुम्ही गाड्या वगैरे आता कमी झाल्या. बघा आता एकदम अजिबात गर्दी कमी झाली. पूर्ण मे महिना चालू आला आहे. आजपासून 1 तारीख आहे आणि आज गाड्यासुद्धा कमी आहेत इकडे. आणि आपण इकडे असं काय आहोत. चला बघूया. आता आपली गाडी तर खाली होते. तर गाईज चला आता आपली गाडी वगैरे खाली झाली आणि आता आपण निघतो इथून. चला गाईज आता आपण भेटू डायरेक्ट प्रवासात. बघूया आपले मित्र पण भेटणार आहे आपल्या प्रवासामध्ये. भेटत काय बघूया आणि आपल्या प्रवासाला सुरुवात करू. चला आता आपण गाडी चालूया मार्केटमधनं पर्यंत बाहेर काढूया गाडी. वाजलेत बघा 10 वाजले 10 शेवटी खाली करता. चला आज काय गाड्या नाही बघा, पूर्ण रिकामी आहे मार्केट आज. चला भेटू आपण गाईज. आता आपण गाडी चालूया. नाही पण भरलेली पाव मी इथले माझी प्रायव्हेट पेट आहेत त्या घरच्या. लिहून देतो ना, ते लिहून दिलं कुठं टाकलं? दिले होते त्यांच्याकडे दिलं होतं ते, त्यांच्याकडे होती पावती. चला एवढं दिलं आपण. मित्राच्या प्रायव्हेट पेट्या घेतलेल्या आणि आपलं थोडंसं गेट पास वगैरे करायला लागलं ते रिटर्नचा. चला आता आपण निघाले मार्केटमधनं. आता आपण कंटिन्यू प्रवास करतोय रिटर्न जायला. परतीच्या प्रवासाला आपण सुरुवात केलेली आहे. भेटू आपण मध्ये प्रवासामध्ये. चला ह्या पेट्या ज्या आहेत पाठीमागे त्या आपल्या पनवेल पाट्यावरती जायचे आहेत. सो चला त्या देऊया आणि नंतर मग आपण भेटू. आपला आज दुसरा मार्ग जायचा आहे. सो चला आता आम्ही पेट्या बनवले दिले आणि आता आपण निघतो इथून. आपल्याला रस्ता दाखवा थांबले आपल्याला पळस फाट्यावरती. चला ओल्ड पुन्हा मुंबई हायवे आपल्याला जायचं आहे. चला बघूया कसा रस्ता पण आहे आणि आपल्याला नवीन रूट बघायला भेटेल. आणि ज्याला माहिती आहे तो थांबला आपल्याला पनवेलला. चला दाखवतो पुणे. आता आपण आपली डिझेल टाकी फुल करून घेऊया. इथं पळस फाट्यावर आपण थांबलोय. चला फोन करू. हो फोन करा. चला टाकी वगैरे फुल झाली आपली आणि आता आपण निघालो प्रवासाला सुरुवात करतोय पळसप्यातून.
आपला जायचं मेन हायवेला, मुंबई गोवा ओल्ड हायवे, नाही मुंबई पुणे. चला. अरे इकडं पण ट्रॅफिक आहे की काय? चला इकडं पण बहुतेक ट्रॅफिक आहे वाटतं. काहीच बघा खोकाभरून चालले. ह्या भावाला रस्ता माहिती आहे, जग्या व्हायला हाय कर. हे बघा ह्या भावाला आपला रस्ता माहिती आहे, तर आपला रस्ता दाखवणार आहे आज. चला आता आपण गाडी चालू आहे ट्रॅफिकमध्ये. आपण आता तिथे खोका भरला नाही भावानं, आपली गाडी रिकामी आहे म्हणते बघा. चला आता आपण निघालो आहे. आता आपण गाडी चालवल्यानंतर भेटू. अशी जर झाडं असतील ना टेन्शनच नाही काय. ह्याच्या गाडीत बहुतेक डिझेल भरतं. आपण काय टाकी फुल केली आहे गाईस. आणि आता आपण पेट्रोल पंप त्याच्यासोबत थांबूया. मी येतोय. मी आलोय. जग्या व्हायची गाडी आणि आपली गाडी तिकडे आहे. डिझेल टाकून आपण मस्तपैकी रेडी केली गाडी. चला चला गाईस, डिझेल वगैरे टाकलं नाही जग्या भाईनी. आता आपण निघालोय. त्याला रस्ता माहिती आहे म्हणून त्याच्यासोबत चाललो आपण आता. चला भेटू आपण नंतर. आता गाडी चालू व्यवस्थित, कारण का हा मोठा मेन हायवे आहे. भेटू गाईस नंतर. गाईस आता टोल लागला आहे. टोलचं नाव काय रे? पथकर नाका. पहिलाच टोल लागला आपल्या इथे. सगळं आपण थांबलो इथे. चला गाईस आपला टोल ओके क्लिअर भरून झालेला आहे. खोपवली मार्गाला आपण लागलो. खालापूरमधून आतमध्ये आलो आहे. नाही तर आपण खोपवली मार्गे जाणार आहे. चला महाडला आपल्याला बाहेर पडायचं आहे इकडून. बघूया कुठे बाहेर जातो आता आपण. पहिल्यांदाच आलो आहे, त्याला माहिती त्याला आपण पहिल्यांदा पुढे घेऊया आणि नंतर त्याच्या मागोमाग जाऊया आपण. काहीच जर आपण शॉर्टकटला आलो आहे. शॉर्टकटने आलो आपण. मगापासून नाही म्हटलं तरी 2-2.5 कसे 4 तास तरी प्रॉपर गेले. इकडनं आम्हाला ट्रॅफिक नाही जास्त भेटलं, पण आम्हाला इकडचा जो रूट आहे ना एकदम पूर्ण गावातनं रस्ता आहे बघा. रायगडमधून आता आपण बाहेर पडणार आहोत. चला महाडला आता आपण बाहेर पडू थोड्याच वेळात. असं काय आपण आता आलो आहे. आपल्या पाठीमागे पण गाड्या आणि ही समोर चालल्यात आपल्याकडच्या गाड्या. सगळे गाववाले आहेत आपले. चला भेटू आपण डायरेक्ट आता बाहेर पडल्यानंतर. AC आहे म्हणून काय वाटत नाही, जर नॉन AC असतं तर काय खरंच नव्हतं. चला तर गाईज आता आपण बाहेर आम्ही आलो आहोत. मानगाव रूटला आपण सुरुवात केलेली आहे. काहीच बघा गर्दी बघा, सगळीकडे गर्दी आहे. आज जाम पुरा रस्ता जाम होता म्हणून आपण आज आपला रूट बदलला होता. पुढे पण जाम ट्रॅफिक दिसते असं वाटतंय. बघूया चला बघूया काय परिस्थिती आहे. काहीच तर आम्ही जरा थांबलो होतो. गरमी तर एवढी आहे ना काय बोलून सोय नाही. जबरदस्त गरमी आहे. इकडे अशी काय आपली गाडी लावली आपण. आणि इकडे पप्प्याची गाडी आणि ती बघा ती गाडी गेली आपल्या इकडची. आणि अजून एक आपली गाडी मागणे येते, ते बघूया भेटते काय. बघा ही एक मँगोडॉली येते आपल्या पाटणं. जिनं आज आपला रस्ता दाखवला शॉर्टकटचा. चला काय आता आपण महाडला थांबलो आहोत टोलला. आणि आता आपल्याला ह्या साईडला पूर्ण जाम झालेला आहे रोड. चला आता बघूया किती वेळ लागतो इथं. हे बघा गाईस हे पूर्ण मोकळं झालं आहे आणि आता इकडे चालले सगळे परत रिटर्न. पहिला आम्हाला इकडे यायला लावला नाही, आता तिकडे घेऊन जातात. काय करतायत ते करतात हे टोलवाले, ते मेंटेनन्सवाले कोण आहेत ते. चला आता बघूया इथे काय बघा. इथे गाड्या बिड्या रिवर्स. ए थांब रे म्हणा आमची गाडी इथे. हे बघ. चला आता इथं मला वाटतं 100% अर्धा पाऊण तास जाणार. काहीही करा 100% अर्धा पाऊण तास जाणार. बघूया आता किती वेळ लागतो इथे. गाईज तुम्ही वाशिष्ठी नदी बघू शकता. चिपळूणला आपण आलोय. डिंगणी मार्गे आपण आलोय. पण रस्ता बघा एवढा डेंजर आहे ना. अरुंद रस्ता आहे आणि पण ट्रॅफिकच आहे. काही 8:30 वाजलेत आणि आम्ही आपल्या उक्षीच्या घाटात आलेलो आहोत. चला गाईज आजचा ब्लॉग इथे संपवतो आपण. ब्लॉग आवडला तर लाईक करा, चॅनलला सबस्क्राईब करा. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. आणि आजच्या ब्लॉगमध्ये आम्ही एवढे काय व्यापलेलो आहे ना, बोलून सोय नाही. ट्रॅफिक भरपूर होतं. जबरदस्त ट्रॅफिक भेटला आम्हाला आज. आणि हा दिवस चांगला आठवेल, लक्षात पण चांगला राहील. मारणाचं ट्रॅफिक काय बोलायचं सोय नाही, कुठं जाऊ तिथे ट्रॅफिक. चला आता आपण आलो आपल्या गावाच्या रस्त्याला. 8:30 वाजलेत. भेटू आपण नेक्स्ट ब्लॉगमध्ये. तब तक के लिए बाय अँड टेक केअर.